सुवासुर यांना युद्धात गुंतवून ठेवलं, त्या ठिकाणी मायावी भद्राने निर्माण केली. पण एव्हाना त्यांच्या ध्यानी आलं असेल की ती भद्रा ही मायावी होती. नक्कीच इथपर्यंत धरण्याचा प्रयत्न करणार आहे. पहा, हा आगळा वेगळा जो प्रदेश दिसतोय, काही ध्यानी येते का तुझ्या? चारही बाजूला पाणी आणि मध्यंतरी असणारी भूमी हीच ती माझी द्वारका. आणि या द्वारकेत आपण उभे आहोत आणि ते दानव इथे येणं फार गरजेचं आहे. म्हणूनच त्या ठिकाणी मायावी भद्रा निर्माण करून इथपर्यंत आलं. पण या ठिकाणी हरिहर एकत्र आल्याशिवाय कोणतंही कार्य याच्यापूर्वी सिद्धीच गेलेलं नाही. हरी इथं आहे, पण हराची फार आवश्यकता आहे. हर ही माझी उपास देवता, आदिदेव महादेव यांचा धावा आपण उभयतानी करूया. तत्पूर्वी शिवलिंगाची स्थापना करून भक्तिभावानं परमेश्वराला आणूया. आमच्या हाकेसाठी महादेव नक्कीच ओम नमः शिवाय.
आणि त्याच ठिकाणी आजच्या द्वापारयुगी तो बालकृष्ण या नावाने भेटला. प्रत्येक भक्तांची इच्छा परिपूर्ण करतायत. पण आजच्या दिनी या शिवशंभू महादेवाची आपण उभयताना भक्ती केला. ही शिवपिंडीचं स्थापन केलं. यात म्हणजे तुम्हाला काहीतरी महत्व ठेवायचं आहे आणि म्हणून तुम्हाला दोघांच्या नावाची गुंफण करून या पिंडीला मी महत्व ठेवतोय. आणि ते कोणत्या प्रकारात ही कार्य तुम्ही म्हणजे भगवा यापुढं या अखिल विश्वात या पिंडीला भद्रा गोपेश्वर भद्रा गोपेश्वर भद्रा गोपेश्वर या नावानं इथं तीर्थ निर्माण होईल. समाधान वाटलं. भद्रा आणि गोपेश या उभयतांनी मिळून या ठिकाणी शिवलिंगाची स्थापना केली. भक्तिभाव अंतःकरणपूर्वक तुझी आळवणी आम्ही केली. आमच्या हाकेला ओ दे तेव्हा तू अवतीर्ण झाला. म्हणजेच भद्रा आणि गोपेश यांच्या हाकेला ईश्वर साक्षात अवतरला. म्हणून हे शिवलिंग याच्या पुढं भद्र गोपेश्वर या नावानं जगविख्यात होईल. या ठिकाणी एक महान तीर्थक्षेत्र निर्माण होईल आणि जो कोणी हरिहर भक्त या ठिकाणी या भद्र गोपेश्वर लिंगाचं दर्शन घेईल त्याच्या जीवनात धन धान्य संपत्ती संतती वैभव सुख समाधान ऐश्वर्य त्याला प्राप्त होणार आहे. त्याच्या जीवनातील इडा पिडा क्लेश दुःख दारिद्र्य सदैव दूर होणार आहे. असा आम्हा हरिहराचा सर्व हरिहर भक्तांना शुभाशीर्वाद आहे. शुभाशीर्वाद आहे. शुभाशीर्वाद आहे. राम राम राम. पण हे माझ्या देवा माझ्यासाठी धावणारा पण आश्रमी शक्ती माझा देव माझ्यासाठी आलेला आहे. तुझा देव तुझा देव नाही हा तुझा देव आहे. हे भगवान कृष्ण हे आमचे आराध्य दैवत आहे. आणि म्हणून भवाय भवाशाय महादेवाय धीमहि उग्राय उग्रनाशाय सर्वाय सजीवोदये विक्रम त्रिगुणाकारं त्रिनेत्रं च क्रियायुधं त्रिजन्म पाप सौभाग्यं एक निर्मलवत् स्वादनं. हे केळंगे साथ आम्ही दोन बंधू तुझ्या चरणी मंगल शिव. देवा आमची इच्छित मनोकामना सदोदित पूर्ण होईल असे तुझे शब्द होते. जरूर ही शिववाणी होती. मग देवा ही शिववाणी आज सत्य ठरवली. निश्चितच सत्य ठरणार आहे. पण काय रे एक निष्ठतेनं तुम्ही दोघांनी माझी भक्ती केली. भक्ती प्राबल्यानं या देवाला तुम्ही आपलासा करून घेतला. वरदानही मी तुम्हाला दिलं निश्चितच आणि त्याच वरदानाच्या जीवावर तुम्ही थोडेसे उन्मत्त झाला आणि म्हणून मला इथं यावं लागलं. तुमच्यासाठी नाही. देवा उन्मत्त नव्हे उन्मत्त झालो. आणि हे लक्षात ठेव आम्हाला उन्मत्त करणारा तूच आहे. त्या पुरुषाला आहे. आशीर्वाद होता म्हणून आम्ही मत्त झालो. अरे आम्ही जर मत्त झालो नसतो तर तुझ्या आशीर्वादाला अर्थ काय होता. अरे भक्ती केली म्हणून आशीर्वाद मी तुम्हाला दिलाय. पण इथं जो मी आलोय ना तो तुम्हासाठी नव्हे या उभयतासाठी नाही. कुणासाठी या उभयतासाठी. त्यासाठी आला तेव्हा आता लक्षात आलं. जसा वारा नाही तसा पाठ फिरवणारा तू आहे. पण देवा तुझा याच्यासाठी आला असशील तर हे लक्षात ठेव. अजूनही आमचा भाऊभाऊ काही झाला नाही. भाऊबळाच्या रवीतून तुला आमचा विरोध मग ही तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी हा शिवाई तत्व आहे. ही
युक्ती प्रयुक्ती आहे सारा नाट्य तुला करायचंय मी तुझा पृष्ठभागीच आहे. हे दानवेश, काय ते तुमचा मृत्यू आमच्या ध्यानी आलेला आहे. याच्या मुखातून तो आम्ही ऐकलेलं आहे. त्यामुळे सांगा, स्वतःच्या मुखानं सांगा तुमचा मृत्यू कसा आहे. देवा, हा. याचा अर्थ अगदी सरळ आणि स्पष्ट होतो. हा. आम्हाला मारण्यासाठी तुला बऱ्याच उघड्या घ्याव्या लागल्या. आणि जर आमचा मृत्यू कसा आहे आणि कुठे आहे हे जर ऐकायचं असेल तर ऐका, आम्ही कसे मारणार नाही. अरे चारी बाजूला पाणी आणि मध्ये घुमर. हे वज्रासूर, निरीक्षण कर. चारही बाजूला पाणी आणि मध्यंतरी भूमी कुणाची वारक आहे. इथंच का तुम्ही म्हणाला? ही वारावती आहे. काय रे भाऊराया, आपण जागा चुकलो की काय? अरे याच्या चारी बाजूला पाणी आणि मध्ये भुगा, ही गोष्ट माझ्या नाही निदान तुझ्या तरी लक्षात यायला हवी होती. अरे मग माझ्या मागे मागे येऊन काय करतोय? निदान यांच्यावर तरी लक्ष ठेव. काय रे, असे आम्ही इथं म्हणणार म्हणजे ही द्वारावती आहे. ही द्वारावती आहे. पण हे लक्षात ठेव, आम्हाला वरदान तसं नाही. अरे माझं शरीर म्हणजे वज्रास्त्र आहे, वज्रास्त्र. जोपर्यंत एखादी वज्रमय शक्ती, वज्रमय शस्त्र, वज्रमय अस्त्र माझ्या शरीराला भेटू शकत नाही. आणि त्याचा असं वज्रमय शस्त्र या जगतात निर्माण झालं तरच या देहाला मृत्यू आहे. आणि हा काळ निर्माण आहे तो एकच कारणासाठी. कोणत्या कारणासाठी? एकच, अशी वस्तू या विश्वात जन्माला येणं नाही. अशी वस्तू या विश्वात तयार होणं नाही. आणि आम्ही काही मरणार नाही. वज्रावर आघात करण्यासाठी वज्र प्रयोगच व्हायला हवा. आणि तुमचा असा गैरसमज झालेला आहे की अशी शक्ती निर्माण होऊ शकत नाही. एक गोष्ट तुमची बरोबर आहे की आजपर्यंत अशी शक्ती कधीच निर्माण झालेली नाही. ज्या जीवाचं शरीर धातूनं मंडित असेल आणि धातुयुक्त शरीरानं मंडित जीव जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत तुम्ही मरणार नाही. आणि देवा, हा आमचा नुसता गैरसमज नव्हे, तर ही शिववाणी आहे. याला विचार. ही शिववाणी आहे. मग ठीक आहे. आता तुम्ही म्हणतात की हा तुमचा गैरसमज नव्हे. तुम्ही म्हणतात की अशी शक्ती निर्माण झाली नाही आणि याच्या पुढं होणारही नाही. अरे झाली नाही म्हणून काय झालं? मी आता निर्माण करेन. मी आता निर्माण करेन. अरे भव्य इमारत जर उभी करायची असेल तर पाया हा महत्वाचा असतो आणि चार स्तंभ आधी महत्वाचे आहेत. त्याला कुंबड्या म्हणत नाही, ते स्तंभ उभे करतोय. आणि आता तुमचा मृत्यू कोणत्या प्रकारे? धातुयुक्त शरीराला मंडित असलेला जीव जर का या ठिकाणी निर्माण झाला तर त्याच्याकडे तुम्ही उभय गाणं मरणार आहात. मी निर्माण करणं असं म्हटलं खरं, पण धातुयुक्त शरीराला मंडित जीव निर्माण करण्यासाठी मुबलक प्रमाणात धातू हा आवश्यक आहे. मग तो धातू मिळणार कुठून? त्याचं सुद्धा नियोजन मी आधीच करून ठेवलेलं आहे. तयारी केलेली आहे. आणि कोणत्या प्रकारे तो धातू कुठं उपलब्ध आहे आणि मी कशा प्रकारे जीव निर्माण करणार आहे
हे का तारकासुर ज्यावेळी तारकासुराचा शेवट क्षणांनाकरवी झाला त्यावेळी तारकासुराचे 3 पुत्र तारकाक्ष, विद्युन्माली आणि कमलाक्ष पितृवधाचा सूड घेण्यासाठी ब्रह्मदेवाची भक्ती करू लागले. ब्रह्मदेव त्यांना प्रसन्नही झाले. अमरत्वाचं वरदानही त्या तिघांनाही दिलं आणि त्यांचं मरण असं ठेविलं की विश्व करण्याकरवी ब्रह्मदेवांनी अवकाशात फिरणारी 3 पुरं निर्माण केली. एक म्हणजे सुवर्णपूर, दुसरं म्हणजे रजतपूर, तिसरं म्हणजे लोहपूर अशी 3 पुरं त्या 3ही दानवांना त्यांनी दिली आणि त्यांचं मरण असं ठेविलं. या विश्वातील सर्वश्रेष्ठ धनुर्धर अर्ध्या निमिषात एकाच वेळी शरसंधान करे आणि जर का त्या 3ही पुरांचा भेद एकाच वेळी झाला असेल तर त्या पुरांसहित ते 3ही दानव संपतील असं वरदान त्यांना दिलं. 3 पुरं ब्रह्मदेवांकरवी त्यांना मिळाली म्हणून तारकाक्ष, विद्युन्माली आणि कमलाक्ष हे त्रिपुरासुर या नावाने ओळखले जाऊ लागले. वरदानाने उन्मत्त झाले आणि साऱ्या देवदेवतांची त्रेधा त्यांनी उडविली. माझ्या सद्भक्तांचा छळ केला, पतिव्रता स्त्रियांची विटंबना केली. या विश्वात हाहाकार निर्माण झाला. त्यावेळी त्या त्रिपुरासुरांचा नाश करणं हे आम्हा देवतांना क्रमप्राप्त होतं आणि म्हणून एक विशिष्ट लीला आम्ही त्या ठिकाणी घडली. त्यांचा मृत्यू म्हणजे एकाच तीरात 3ही पुरांचा भेद. त्याच्यासाठी एका रथाची आवश्यकता आली होती. त्यावेळी आम्ही काय केलं, अरे पृथ्वीचा रथ केला. चंद्र सूर्य त्या रथाची चाके झाले. प्रत्यक्ष विधाता सारथी, धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ 4 स्तंभ झाले. ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद आणि यजुर्वेद हे चतुर्वेद 4 अश्व त्या ठिकाणी झाले. विधाता सारथ्य कर्म करत असताना अशा प्रकारचा रथ निर्माण होत होता. शास्त्रांचे रश्मी करण्यात आले. त्या ठिकाणी पुराणांचे तटबंध उभारण्यात आले. उपपुराणे खेळ झाले आणि त्या ठिकाणी रथ निर्माण झाला. या विश्वातील सर्वश्रेष्ठ धनुर्धर म्हणजे प्रत्यक्ष शंभू महादेव हो. या रथावर आरूढ झाले. त्यावेळी तो रथ रसातळाला जाऊ लागला. त्यावेळी नंदीनं त्या रथाला आधार दिला. त्यावेळी महादेवांचा एक पाय रथात, दुसरा पाय नंदीवर घेऊन महादेव सुसज्ज होते. त्याच वेळी कनकाद्रीचा धनुष्य, मंदाराचा आस, वासुकी सर्पाची प्रत्यंचा आणि बाण म्हणून प्रत्यक्ष मी तिथे उपस्थित होतो. तोच विष्णू बाण हाती घेऊन महादेव त्या ठिकाणी त्रिपुराचा नाश करण्यासाठी सुसज्ज होते. पण दैत्यांच्या स्त्रिया त्या पतिव्रता आणि त्यांच्या पातिवृत्य तेजामुळे त्यांना अपयश येत नव्हतं आणि म्हणूनच विविध नाट्य घडून त्या स्त्रियांच्या ठाई मी गेलो आणि वेदबाह्य पाखंड मताचा, चारवाद मताचा प्रचार मी त्यांच्या ठिकाणी केला. त्यावेळी त्यांच्या बुद्धीत परिवर्तन झालं. त्या अनाचार करू लागल्या. नकळत पतीचं तेज त्यांच्या कमी झालं. त्यांचं पातिव्रत्य तेज नष्ट झालं. त्यावेळी दैत्यांची शक्ती ही क्षीण झाली. ही संधी महादेवांनी साधली. पाशुपतास्त्राची योजना केली. 7 कोटी मंत्रांचं तेज एकवटून त्या ठिकाणी आलं आणि त्या ठिकाणी नक्षत्र होतं हे अभिजित. अशा अभिजित नक्षत्रावर महादेवांनी ती फिरणारी 3ही पुरं एकाच रेषेत येण्यासाठी संकल्प केला आणि विष्णू बाण तिथं घेऊन महादेवांनी शरसंधान केलं. त्रिपुराचा शेवट झाला. 3ही पुरं भेदली गेली. पण जरी 3ही पुरांचा भेद झाला असला तरी सुद्धा त्या 3ही पुरांचे काही अवशेष, काही तुकडे अजूनही अंतराळात वावरतायत. अजूनही अंतराळात वावरतायत आणि अजूनही त्या त्रिपुराचे अवशेष या अंतराळात वावरतात. याचा परिणाम कलियुगात होणार आहे. याचा त्रास कलियुगात माझ्या भक्तांना होणार आहे. म्हणून तो त्रास काही प्रमाणात मला आता कमी करायचा आहे. याच्यासाठी त्या धातूंच्या तुकड्यांचा वापर मी इथं करणार आहे. ती 3 पुरं सुवर्णपूर म्हणजे सोने धातू, रजतपूर म्हणजे चांदी धातू, लोहपूर
म्हणजेच लोखंड धातू या तीनही धातूंचे तुकडे अजूनही अवकाशात वावरत आहे। याचा त्रास कलियुगात कोणत्या प्रकारे होणार आहे तर ते तुकडे भूमीवर पडतील कलियुगाच्या ठिकाणी। पण केव्हा माणसाचा ज्यावेळी अतिरेक वाढेल, ज्यावेळी माणसाचा अतिरेक वाढेल त्यावेळी ते धातूचे तुकडे या भूमीवर पडतील, त्यावेळी महावादळ सुद्धा होतील, महापूर येतील, महात्सुनामी येईल, भूकंप होईल, भूमीतून लावारच बाहेर येईल, सारी भूमी दग्ध होईल, जीवितहानी होईल। एवढंच नव्हे तर कलियुगाच्या ठिकाणी विशिष्ट प्रकारची रोगराई सुद्धा निर्माण होईल, कित्येक मानव त्याच्यात मरून जातील। याला कारण फक्त माणसाचा अतिरेक असेल। पण हा अतिरेक जरी माणसाकडून नकळत झाला आणि अशा प्रकारे जरी महासंकट जर का त्या मानवावर आले असतील तर ती माणसाला निसर्गावर केलेल्या अतिक्रमणावर निर्माण होती। पण त्याच्यावर सुद्धा पर्याय आहे आणि तो पर्याय कोणता तर कलियुगात प्रत्येक माणसानं भक्ती आचरणात आणायलाच हवी। भक्तीशिवाय कुणालाही पर्याय नाही, म्हणून कलियुगात भक्ती ही सर्वश्रेष्ठ मानली जाणार आहे। आणि म्हणूनच ते तीनही प्रकारच्या धातूंचे तुकडे मी एकत्र करणार आहे, काही प्रमाणात ते तिथं राहणार आहे आणि त्याचं महत्व कोणत्या प्रकारे कलियुगात मी स्पष्ट केलेलं आहे। आता त्यांचा वापर करून मी या ठिकाणी एक महाशक्ती निर्माण करणार आहे। कोणत्या प्रकारे पहा, ओम नमः शिवाय, ओम ब्रह्मणे ब्रह्मस्वरूपाय, ओम नमः शिवाय। सुवर्ण धातू, रजत धातू, लोह धातू हे तीनही प्रकारच्या धातूंचे तुकडे एकत्र येऊन देवकी नंदन गोपाल कृष्ण पूर्ण ब्रह्म सनातनाचे तर या ठिकाणी ते दैवी देश त्या ठिकाणी निर्माण करतोय। तीनही प्रकारच्या धातूंचे तुकडे एकत्र होऊन महाशक्ती निर्माण करतोय, महाजीव निर्माण करतोय, महाजीव। शक्ती निर्माण झाली, जीव निर्माण झाला, अरे कोण त्याचा जीव कुठाय? अरे कोण जीव आहे? आणि निर्जीव तुम्हाला मारू शकत नाही। जो मूर्तिकार एवढी महाकाय मूर्ती निर्माण करू शकतो तो त्या जिवंतपणा सुद्धा आणू शकतो। आणि ती महाशक्ती निर्जीव आहे, ती सजीव सुद्धा होणार आहे। पण काही काळ मी का थांबलो कशासाठी म्हटलं शेवटची तुम्हाला हसण्याची संधी देऊया म्हणून मी थांबलो। आता पहा तो सजीव कसा होणार आहे। हे शंभू महादेव तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असू द्या। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। हे महादेव ज्या त्रिपुरांचा तुम्ही भेद केला, अनेक दानव त्या ठिकाणी होरपळून गेले, त्यातील काही जण जीवापोटी पळून सुद्धा गेले। त्यातला एक पळत असताना तुम्ही त्याचा शेवट केला, नाव त्याचं मय राक्षस। त्या मय राक्षसाचा तुम्ही शेवट केला, पण त्याची पत्नी विरमाला ही तुमची सद्भक्त। ज्यावेळी मय राक्षसाचा तुम्ही शेवट केला त्यावेळी विरमाला तुमच्या पदकमली लीन झाली आणि तिनं सुद्धा आपला देह तुमच्या चरणी ठेविला। त्यामुळं त्या वीरमालेचा आत्मा हा तुमच्या जवळ आहे, बरोबर आहे? म्हणून मग चला वेळ लावता तो वीरमालेचा आत्मा त्या निर्जीव देहात प्रविष्ट करा। प्राणी सजीव झालेला आहे, प्राणी सजीव झालेला आहे। हे लढायचं तुमचा कुठून येऊ शकतोय, का कुठून येऊ शकतोय?
लाइट नाही लाईट विविध प्रकारची प्रश्न होती अंतरा एक सारखी आई महाराज होते संगीता पाऊ एक साथ असता तुझा एक साथ वाटे माझ्या मनात कोण दे माझा प्रश्न मी देईचा प्रश्नाचं उत्तर तू देखील माझा प्रश्नाचं हो तू माझी शंका दूर करते बोल काय तुझी शंका आहे एकच मी कोण कुणी मला जन्म दिला कोण माझे माता कोण माझा तू माझा पालक आहे मी तुझा पालक आहे तुझ्या निर्मितीचं कारणही मीच आहे तुला निर्माण करणारही मीच आहे तुझी मातृपितृ देवता गोपाल कृष्ण गोपाल कृष्ण तिला मला जन्म दिला तीच माझी माता कोण माझा दिला कोण तू माझा मला आणि तिच्याचा मला हे माझ्या मातृपितृ आहे शुभम भवतु मंगलम शुभम भवतु मंगलम शुभम भवतु मंगलम काय जादू आहे आता उदरी भुकेचा शोध झाला होता पण हा माझा समजलं की येता भूक माझी सवली गेली हळूहळू माझ्या बुद्धीला चालना मिळवलं हळूहळू मला कळू लागलं पण हे माझ्या पितृदेवाचे अजूनही माझे काही प्रश्न आहेत हो हे माझ्या पितृदेवाचे माझ्या पित्याचं माझ्या मातेचं माझ्या
येतोय. आत्मा! याला काय म्हणतात? नाव काय त्याचं? देवतांचा अनुयायी, नाव याचं नारद. देवतांचा अनुयायी. हे नारद, तुझी योग्यता मावळ आहे. देवतांचा अनुयायी तू आहे. मग तुझ्याही चांगली आत्माच्या पितृदेवते. संहार करती देवता शंभू महादेव. विश्वाची संवाद करती देवता शिव शंभुमा देवा. मग देव महादेवाने विश्वाचा संवाद करते देवाने. शीत मन देवा या सारांची ओळखी झाली. या सारांची धर्मविधान मला कळले. नाव कळले. मग माझ्या देहाला नाव नाही का? मी नाव ठेवणार आहे तुला. काय नाव असेल माझ्या देहाला? काय विश्वास तुम्हाला ओळखते? या तुझ्या देहाचं निरीक्षण केलं. तुझा देह धातुयुक्त आहे. विविध प्रकारच्या धातूंनी मंडित असा तुझा देह आहे. धातूंपासून बनल्या कारणाने तुझा देह हा वज्राप्रमाणे कठोर आहे आणि त्या धातूंची शल्क देहावर निर्माण झालेली आहे. म्हणून तुझं नाव वज्र शल्क, वज्र शल्क, वज्र शल्क. आनंद झाला, परमानंद झाला. कारण मला माझं नाव मिळालं. वज्र शल्क म्हणून तुझा विश्वास मला ओळखला नाही. देवा कारणावातून कधी क्रिया करत नाही. अगदी खरं. जेव्हा तू माझी निर्मिती केली, मला तू जन्मात घातला. याच्या मुळात काहीतरी करावं असेलच ना. ते पहा तुझे वैरी. तुझा पृष्ठभागी पहा. एकाच्या देहावरील माळवी आणि दुसऱ्याच्या देहावरील मुंग्या खाऊन म्हणून लोकांना सांगून माझ्या याची चौका सुंदर अवती मला आता असं वाटलं याच्याशिवाय मला दुसरं खाद्य तेव्हा
आमचे परममित्र आमचे तुझं पोर भरणार आहे आणि तुझी अशी इच्छा आहे की हे खाद्य याच्या नंतरला मिळालं. तथास्तु तथास्तु. कारण वज्रासुर आणि शर्वासुर यांच्यावर तू प्रहार केला पण त्यांचे प्राण आनंदात विलीन होत नव्हते. ते घुटमळ होते. त्यावेळी एकाच्या देहातून मुंग्या दुसऱ्याच्या देहातून वाळवी बाहेर पडत होती. ज्यावेळी मुंग्या आणि वाळवी तू भक्षण केली त्याच वेळी त्यांचे प्राण अनंतात विलीन झाले. पण ते खाद्य तुला आवडलं म्हणून याच्या पुढे सदोदित मुंग्या आणि वाळवी खाऊन तू स्वतःचा उदरनिर्वाह करशील असा माझा शुभाशीर्वाद आहे. अन्य काय तुझी इच्छा? देवा अरे विश्वास होते हा या वैराच्या घातकाची फाशीतून गेली अर्थात ज्याप्रमाणे तू विश्वाचा देव आहे त्या विश्वास ज्याप्रमाणे तुला महत्व आहे त्याप्रमाणे या विश्वासाचं महत्व मी देणार आहे तुला महत्व. साम्राज्य या ठिकाणी व्यापार युग संपेपर्यंत या द्वारकेत तू वास्तव्य करणार आहे. पण कलियुगात तुझा बाबत मृत्यू लोकांच्या ठिकाणी असणार आहे. या ठिकाणी तुझं नाव वज्र शल्क असं आम्ही ठेवलं होतं आणि याच्यानंतर हे सामान्य मानव तुला खवले मांजर या नावानं ओळखतील. खवले मांजर या नावानं. हो पण तुझ्या देहाला महत्व आहे. तुझा देह धातूपासून बनलेला आहे त्यामुळं तुझ्या देहाला महत्व कोणतं तर तुझ्या देहावरील धातूची शल्क म्हणजे कौल निर्माण झालेली आहे. कलियुगात ही तुझी शल्क सोने धातूपेक्षाही मौल्यवान असते. सुवर्ण धातूपेक्षा या शल्कांना तुझ्या महत्व असते. याचा विक्रेय करून कित्येक मानव धनवान होतील त्याच्यासाठी तुझा शेवटही करतील. पण त्यापासून तुझं रक्षण व्हावं म्हणून मी तुला एक अभय देतोय. एक शक्ती मी तुला प्रदान करतोय. ती शक्ती कोणती तर तुझा जो देह बनलेला आहे धातूपासून आहे आणि तो वज्राप्रमाणे कठोर आहे. पण तुझ्या देहाचा मांसल भाग सुद्धा आहे. तुझ्या देहाच्या मांसल भागावर जर का प्रहार झाला तर तू तात्काळ मरशील. पण मी तुला शक्ती देतोय ती आकुंचन शक्ती होय. तुझ्या देहावरील ज्यावेळी संकटाची चाहूल लागेल त्यावेळी तुझा मांसल भाग आकुंचन शक्तीच्या योगे करून तू आकुंचित करून घेशील जेणेकरून त्या मांसल भागाबाहेर तुझा वज्राप्रमाणे असणारा कठोर भाग राहील आणि कोणत्याही शस्त्रानं या तुझ्या देहावर जर कोणी घात केला असेल तर त्यापासून तुला कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही असंही मी तुला आशीर्वाद देतो. रक्षण करू शकेल. हो एवढंच नव्हे तर तुझ्या देहावर असणारी ही शल्क म्हणजे ही खवलं यांचा वापर दुर्धर अशा रोगांवर उपचार म्हणून सुद्धा केला जाईल. आणि कलियुगाच्या ठिकाणी शेतकऱ्याचा मित्र म्हणून सुद्धा तू आवरणार आहे. तो कोणत्या प्रकारे तर कलियुगात शेतकऱ्यानं पिकवलेल्या शेतीत किडे मुंग्या आणि वाळवी त्यांना त्रास देतील. त्यानं पिकवलेल्या शेतीत त्या पिकाला उपद्रव करणारे हे कृमी कीटक त्या ठिकाणी निर्माण होतील. त्यावेळी त्या ठिकाणी किड्या मुंग्या आणि वाळवी भक्षण करून शेतकऱ्यांचं किड्यांपासून होणारं संरक्षण तू थांबवशील. त्यामुळे तुझी भूक सुद्धा भागेल आणि शेतकऱ्यावर सुद्धा उपकार होतील. म्हणून शेतकऱ्याचा मित्र म्हणून सुद्धा तू वावरणार आहे असाही तुला आशीर्वाद देतोय. एवढंच नव्हे याच्या पलीकडे जाऊन दैवी तत्वात तुझी गणना केली जाईल. अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवरात्रोत्सवाला प्रारंभ केला जातो. या नवरात्रोत्सवात अष्टमीच्या दिवशी अथवा अष्टमीच्या रात्री म्हणजे 8व्या दिवशी किंवा 8व्या रात्री नकळत तुझं दर्शन जर का पुन्हा मानवाला झालं किंवा तुझ्या प्रतिमेचं अथवा तुझ्या मूर्तीचं पूजन जर का कोणी मानवानं केलं असेल तर त्याच्या जीवनात त्याला धनाचा तुटवडा कधीही भासणार नाही. लक्ष्मी त्याच्यावर सदैव प्रसन्न राहील असा माझा तुला शुभाशीर्वाद आहे. शुभाशीर्वाद आहे. झाला